सर 2021मध्ये नक्षलवाद विरोधीची कारवाई झाली, ती किती तास चालली? तुम्हाला कशी टीप मिळाली की नक्षलवादी तिथं बसलेले आहेत? तो सगळा घटनाक्रम कसा होता? अ, ज्यावेळेस आम्ही नक्षल एरियामध्ये काम करतो, इंटेलिजन्स नेटवर्क आपलं स्ट्रॉंग असतं. हं, हं. त्या अनुषंगाने एक खबर भेटली होती आम्हाला की अशा प्रकारे एका जागी जमलेले आहेत. मर्दिनटोला नावाचं एक गाव आहे तिथे. हं, हं. थोडंसं आपल्या बॉर्डरवरच येतं छत्तीसगड आणि मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या. आणि नक्षलवादी नॉर्मली अशाच जागी कॅम्प करतात, जेणेकरून जो एक जो थोडं कन्फ्युजन असतं वेरियस स्टेट फोर्सेसमध्ये की हं, हं. कुठे कोण ऑपरेट करणार इथे, त्या संभ्रमचा फायदा घ्यावा त्यासाठी ते अशा बॉर्डर एरियामध्ये कॅम्प करतात. तिथं त्यांनी एका टेकडीवर कॅम्प केला होता. त्याच्याप्रमाणे माहिती भेटली होती. आम्ही मी एस पी सरांना सांगितलं की अशी अशी माहिती आहे, आपल्याला लॉन्च करणं गरजेचं आहे. हं, हं. दुपारी रफली 2 वाजता. आणि त्यावेळेस मग आम्ही प्लॅन आखला. एक रफली 7 वाजता आम्ही तयारीनिशी रवाना झालो. सकाळी. नाही संध्याकाळी. संध्याकाळी. So, दुपारी 2 वाजवायच्या आसपास आपल्याला माहिती भेटलेली आहे. 7 वाजता आम्ही रवाना झालेलो आहे. बरं. हे जे ठिकाण आहे हे हं. गडचिरोली हेडक्वार्टर्सवरून 120 किलोमीटर दूर आहे. बरं. तर आम्ही सर्वजण ट्रक्समध्ये आणि वेगवेगळ्या व्हेकल्समध्ये हं. रवाना झालो. तिथून एका ड्रॉपिंग पॉईंटवर आम्ही आलो. हं, हं. ज्यावेळेस आपण एखाद्या नक्षल ऑपरेशनला जातो त्यावेळेस त्या ठिकाणावरून रफली एक 10 किलोमीटर दूर आपण ड्रॉप होतो व्हेकलने आणि तिथून मग पायी जातो जंगलामधून सरप्राईज एलिमेंट मेंटेन राहावा म्हणून. रफली एक 11 वाजता आम्ही पोचलो तिथे. बरं. किती किलोमीटर चालत गेले? आम्ही 11 वाजता पोचलो रात्री. त्या ठिकाणी ड्रॉप झालो, ड्रॉपिंग पॉईंटला पोचलो होतो. तिथून मग 10 किलोमीटरचा रस्ता होता. हं. आणि त्या रात्रीच्या वेळी जंगलामधून आम्ही 10 किलोमीटर चाललो. हं. सकाळी एक 4 वाजेच्या आसपास आम्ही कॉर्डन टाकला पूर्ण. हं, हं. कट ऑफ पॉईंट्स, ॲम्बुश पॉईंट्स लावले. आणि ज्यावेळेस आम्ही शेवटचं पॉईंट लावत होतो हं, हं. त्यावेळेस सकाळी 6 वाजता समोरून फायर आला. त्यांच्या सेंट्री त्यांच्याकडून. त्याच्याकडून फायरिंग सुरू झाली. हं. आणि मग कळालं की नक्षलाईट तिथे आहेत, कारण फायरिंग तसं शक्यतो दुसरं कोणी करणार नाही हं, हं. पोलिसांवर. आणि मग त्यावेळेस ऑपरेशन सुरू झालं सकाळी 6-10 वाजता. मला तर त्यावेळेस एक शेवटचा चान्स त्यांना दिला नाही का की तुम्ही सरेंडर व्हा? हो देतो ना आपण, बिलकुल. म्हणजे आपण त्यांना कॉल आउट करतो हं, हं. त्यांनी लाऊडस्पीकरचा. फायर केल्यानंतर तुम्ही सांगितलं? बिलकुल सांगितलं की हं. पोलीस टीम आहे, हं. सरेंडर करा, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल. हं. हा चान्स दिला जातो त्यांना, बिलकुल. लाऊडस्पीकर्सने त्याची अनाउन्समेंट पण केली जाते. हं, हं. आणि त्यानंतर मग ऑपरेशन तिकडून त्यांचं काहीच उत्तर नाही आलं, गोळीचं उत्तर आलं? गोळीचंच उत्तर आलं. कंटिन्युअस फायरिंग चालू होती. एक 6 वाजेपासून फायरिंग सुरू झाली, 10 वाजेपर्यंत फायरिंग चालली. हं. तोपर्यंत आम्ही रफली एक 12 नक्षलाईट ठार केले होते. हं, हं. आणि त्यांचे बॉडीज अशा समोर आमच्याहून एक 200-300 मीटरवर हं, हं. पडल्या होत्या. त्यावेळेस आम्ही म्हणजे माझी आणि माझ्या टीम मेंबरची चर्चा चालू होती हं, हं. की काय करायला पाहिजे. डू वी स्टॉप द ऑपरेशन, पिकअप द बॉडीज आणि मग वापस जायचं, 12 मारल्यानंतर? की अजून नक्षलाईट आहेत हं, हं. यासाठी वेट करायचा. सो बेसिकली 10 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत रफली दुपारी 2 तास आम्ही पण फायरिंग करत नाहीत, ते पण फायरिंग करत नाहीत. ते मध्ये बसलेले आहेत. बरं. डोंगर म्हणजे फार मोठा डोंगर आहे तो. बरं. असं त्यामध्ये मोठे मोठे बोल्डर्स आहेत. हं, हं. असे एवढे मोठे बोल्डर्स की एका फ्लोअर एवढे मोठे मोठे बोल्डर्स. बरं. त्यामध्ये असे लपायच्या जागा असतात छोट्या छोट्या. तिथं ते लपलेले आम्हाला माहिती होतं. हं. सो डू वी गो इनसाइड और लेट देम कम आउटसाइड. वी आर एक्सपेक्टिंग की ते बाहेर येणार, हं. पळायचा प्रयत्न करणार आणि मग आम्ही त्यांना परस्यू करू. हं. पण ज्यावेळेस हे काही 2 तास काही झालं नाही, हं, हं. त्यावेळेस मग वी डिसाइडेड की विल गो इनसाइड. अच्छा, सर्च ऑपरेशन. मग सर्च ऑपरेशनमध्ये आम्ही एक स्ट्रॉंग टीम बनवली फार. हं. मध्ये गेलो आणि मध्ये गेल्यानंतर 10 मिनिटात फायरिंग सुरू झाली. हं, हं. आणि देन इट वेंट ऑन टिल ऑलमोस्ट 4 o'clock इन द इव्हनिंग. तुमच्या हातात बंदुकी कुठल्या? AK-47? आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे AK होती आणि माझ्या सर्व साथीदारांकडे वेगवेगळ्या वेपन्स त्यांच्या प्रोफाईलनुसार. C-16ची तुकडी होती की कुठली होती? C-16 तुकडी. ऑल ऑफ देम आर C-16. किती जण होते? आम्ही रफली 200च्या आसपास होतो. हं, समोरचे जे होते जे नक्षलाईट होते त्यांच्याकडे 120 ते 150 हं, हं. याचा फोर्स होता. आणि त्यांच्याकडे सर्व टाईपचे वेपन्स होते, जे आमच्याकडे आहेत तेच त्यांच्याकडे आहेत. त्या पर्टिक्युलर कारवाईमध्ये आम्ही 29 वेपन्स सीज केलेले आहेत. हं, हं. म्हणजे दॅट इन्क्लूड्स AK-47 पासून ते LMG पासून ते UBGL पासून, म्हणजे अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर पासून सर्वच आम्ही सीज केलेलं आहे त्या याच्यामधून. आणि त्यामध्ये आम्हाला 6 AK-47 भेटल्या होत्या. हं, हं.
त्या 6 AK-47ची आम्ही बॅक ट्रॅकिंग सुरुवात केली हम्म. की AK-47 यांच्याकडे कुठून आल्या. त्यावेळेस आम्हाला हे निष्पन्न झालं की एक 1992-1993 मध्ये कधीतरी आपल्या पोलीस फोर्सवर गडचिरोलीमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला होता. त्या बॉम्ब ब्लास्टमधून त्यांनी त्या AK-47 चोरल्या होत्या. ती AK-47 आम्हाला 92-93ची म्हणजे AK-47 93च्या तेव्हाच्या त्या कारवाई AK-47 जी आपल्या पोलिसांकडून शहीद झालेल्या पोलिसांकडून लुटली होती ती AK-47 आम्हाला तिथे भेटली. त्यापैकी एक AK-47 ओडिसामध्ये कधीतरी एन्काउंटर झालं होतं ज्यामध्ये एक पोलीस जवान शहीद झाला होता. तिथून त्यांनी सीज केली होती, त्यांनी चोरली होती, ती लुटली होती. ती AK-47 आम्हाला इथे भेटली. सो कोणी जर ज्यावेळेस डाऊट निर्माण करतं की हे बेसिकली प्लांट केलेले वेपन्स आहेत किंवा हे फेक एन्काउंटर आहे, तो कोणाला चान्सच भेटला नाही. कारण वेपन्स दॅट जे 2021 मधल्या एन्काउंटरमध्ये भेटत आहेत ते वेपन त्यावेळेसचे आहेत, त्यावेळेसच्या पंचनाम्यामधले आहेत, त्यावेळेसच्या पोलीस रेकॉर्डमधले आहेत. त्यामुळं कोणी डाऊटच घेऊ शकत नाही की हे बेसिकली फेक एन्काउंटर आहे किंवा अशा टाईपचं आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.